नमस्कार मंडळी, आज स्वागत आहे तुमचं आजच्या मिनी व्लॉगमध्ये. तर देवपूजा झालेली आहे, घरामध्ये पसारा तुम्ही बघताय. आणि ही आमची छोटी मुलगी थोडीशी टेन्शनमध्ये आहे, कारण आज बड्डे आहे आणि थोडीशी तब्येत बिघडलेली आहे. तर बड्डेसाठीचा मेनू आहे छान असे ब्रेड पकोडे. त्यासाठी असं मी बॅटर बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. डेकोरेशन आणि इतर सगळी कामं सायमल्टेनियसली चालूच आहेत. इथे मी ब्रेड पकोडे बनवते, कारण आता टाईम झालेला आहे. मुलं लगेचच येतील आणि त्यानंतर मला स्वतःलासुद्धा तयार व्हायचं आहे. सो इथे बघा, मग तयारी चालू आहे. डेकोरेशन खूप सिम्पल ठेवलेलं आहे आणि एक गेस्टसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे. इथे डुग्गूला पण कॉल आलेले आहेत, मेसेजेस आलेले आहेत, त्यांना रिप्लाय द्यायचं काम चालू आहे. मैथिली इथे डेकोरेशन नीट करते आणि दोघींचा बड्डे एकाच दिवशी असतो, पण दोघी जुळ्या नाही आहेत. आणि इथे तुम्ही बघा, दिव्यांकाची छान लुडबुड सुरू आहे. मधल्या वेळेत मी सुद्धा मस्त तयार झालेली आहे. तर ही आज मी साडी घातली, जी मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी घेतली होती. आणि आपला केकसुद्धा आलेला आहे. तर केक मी एक बनवलेला आहे आणि हा एक केक ऑर्डर केलेला आहे. खूप सुंदर केक बनवलेला आहे. त्याच्यानंतर आजचे मेनू जे आहेत ते ब्रेड पकोडे, आणि हे असं मी टिश्यूनं झाकून ठेवलं आहे, कारण काही मोठं भांडं झाकून ठेवलं तर कदाचित ते मऊ पडू शकतं म्हणून. इथे पुदिना चटणी बनवलेली आहे. गुलाबजाम बघा, अगदी छान गोल गरगरीत तयार झालेले आहेत. आणि फायनली बड्डे पार्टीला सुरुवात झालेली आहे. तर एक एक करून सगळी मुलं आज आलेली आहेत आणि इथे काही छोटे छोटे गेम्स सुरू आहेत. बड्डे पार्टी म्हटलं की आपल्याला गेम्स तरी झालीच पाहिजेत. गेम्स आणि डान्सशिवाय बड्डे पार्टी अधुरीच असते. तर इथे बघा तुम्ही, मुलांची छान मजा सुरू आहे. तर नेहमीप्रमाणे केक कट करण्याआधी मी मुलींचं औक्षण करून घेते. मला फार छान वाटतं, कारण दोघींचाही जन्म एकाच दिवशी झाला. भलेही 3 वर्षाचा गॅप जरी असला तरी बड्डे आम्ही एकत्र आपल्याला सेलिब्रेट करायला मिळतो. म्हणजे आयुष्यभर बघा, त्या जरी समजा कधी कामानिमित्त किंवा संसारानिमित्त जरी बाहेर पडल्या तरी त्या बड्डेच्या दिवशी भेटू शकतात, कारण दोघींचा बड्डे एकाच दिवशी असतो. सो त्यासाठी मला खूप छान वाटतं आणि यासाठी मी देवाची खरंच खूप आभारी आहे. आणि आता आपण बड्डेचा केक कट करूया. जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, मी एक केक ऑर्डर केलेला आहे आणि एक मी घरी स्वतः बनवलेला आहे. इथून पुढचं शूटिंग कदाचित मला करता येणार नाही, कारण मला या सगळ्या लोकांना छान सर्व करायचं आहे. सो त्यावेळेला मी शूटिंग नाही करत, कारण मग माझं जर घरी आलेले पाहुणे व्यवस्थित खाऊन पिऊन नाही गेले तर मग काही सगळं करून काहीच फायदा नसतो. सो आजचा ब्लॉग मी तेच एंड करते. बाय.